पाण्याविना प्राथमिक आरोग्य केंद्र मासवणमध्ये रुग्णांची हेळसांड। पालघर जिल्ह्यातील मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। उन्हाळ्यात ही स्थिती अधिकच गंभीर होत असून डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अक्षरशः पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। पालघर तालुक्यातील मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र, जिथे दररोज अनेक रुग्णांची तपासणी होते, लहान शस्त्रक्रिया होतात आणि गर्भवती महिलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांचा उपचार होतो, तिथेच पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी आणि उपचारासाठी आवश्यक असलेलं पाणीच उपलब्ध नाहीये। मार्च ते मे या काळात पाणी टंचाई इतकी गंभीर होते की इथे डॉक्टरांना देखील हात धुवायला पाणी मिळत नाही। कोकणेरे गावातील विहिरीवर हा केंद्राचा आधार आहे, पण ती विहीर अपुरी ठरते। सकाळी रुग्ण आल्यावर पाणीच नसतं। पेशंटना उपचार करताना खूप त्रास होतो। स्नानगृह, टॉयलेट सगळीकडे पाणी नाही। आम्ही स्वतः पाण्याची बाटली घेऊन येतो। हॉस्पिटलमध्ये तरी पाणी असावं ही खंत आहे नातेवाईक, कर्मचाऱ्यांची। सूर्या नदी जवळ असतानाही आणि रस्त्याच्या बाजूने जाणारी पालघर पाईपलाईन तसेच डोंगरावर असलेली जलटाकी असूनही मासवण आरोग्य केंद्राला पाण्यापासून वंचित राहावं लागतं, ही अतिशय गंभीर बाब आहे। शासनाकडे निधी असूनही कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही। गेल्या वर्षी चेतन पाटील यांनी स्वतःच्या पैशातून टँकर दिला होता, पण ते कायमचा तो उपाय नाहीये। हे आहे पालघर जिल्ह्याचं चित्र, जिथे आरोग्य केंद्राला पाणी नाही। आता प्रश्न असा की आरोग्याच्या नावाने निधी घ्यायचा आणि आरोग्य केंद्र मात्र कोरडं ठेवायचं, प्रशासन कधी जागं होणार? मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी खात्रीशीर व कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कधी राबवली जाणार? हा प्रश्न केवळ स्थानिकांचा नाही, तर आपल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या नियोजन क्षमतेवरचं कठोर परीक्षण आहे। याबाबत पालघर जिल्हा परिषदेचे CEO मनोज रानडे यांनी स्वतः लक्षात घेऊन मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं।